हा मग असणारा ग्रंथकर्त्याने अत्यंत असणारा सुंदर असणारा दृष्टांत देऊन असणारा सांगितलेलं समजावून सांगितलेलं आहे बघा. तो असणारा रावण त्या बळीपुढे कसा गेला हो. एक असणारा हरण आहे, त्या हरण स्वतःहून सिंहाला म्हणा वाघाला म्हणा मारण्यासाठी जावं, किंवा असणारा बलाढ्य असणारा अग्नी आहे, त्या अग्नीला गवत जाऊन मिळावं बरं का. अग्नी विझवण्यासाठी वाळलेलं गवत जावं, किंवा असणारा दीप आहे त्या दीपाला स्वतःहून पंकडी असणारं जे असतो ती जाऊन विझवण्याचा प्रयत्न करावं, हे स्वतःहून मरण्याचं असणारं कारण आहे बरं का. तसा रावण त्या बळीच्या दारामध्ये गेलेला आहे. हसुनी बळी म्हणे ते वेळे या वैकुंठ नाते द्वार पाळे पूर्वी नारद सिंह रूपे धळे प्रल्हाद भक्त रक्षावया. हा मग असणारा बळी राजा म्हणू लागला, अरे माझा प्रताप तुला माहित नाही, माझ्या दारामध्ये साक्षात नारायण उभा आहेत. माझ्या वडिलाची पुण्याई प्रल्हाद भक्तराज प्रल्हाद नारदाने माझ्या वडिलावर कृपा केली, संताची कृपा माझ्या वडिलावरती झाली बरं का. आणि त्या वडिलांनी माझ्या कृपा केली, साक्षात नरसिंहाचे अवतार घेऊन माझ्या वडिलाचं रक्षण करण्यासाठी भगवान आले. त्यांच्यामुळे माझ्या वडिलाची शिकवण होती, माझ्या वडिलाची पुण्याई होती, म्हणून त्या द्वारपाळ म्हणून साक्षात नारायण माझ्या दारामध्ये उभा आहेत बरं का. असा असणारा तो राजा बळी रावणाला सांगू लागलेला आहे. नरसिंह गदा घाये करुण हिरण्यकशिपूची कर्ण भूषण कुंडले पडले उचलून ती उचलून घे. हा मग असणारा माझ्या वडिलाचं रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार भगवंताने धरला आणि त्या हिरण्यकशिपाला असणारं मारलं बरं का. मारल्यानंतर हिरण्यकश्यप असणारा मरण पावला, पण त्या हिरण्यकश्यपाच्या अजून कुंडल आणि कंकण तिथं पडलेले आहेत बरं का. ते कुंडल तिथं पडलेले आहेत असा असणारा बळीराजा सांगू लागलेला आहे. ते उचलू गेला दशकंदर बळे लावले विसही कर जैसा मशकाशी नढे कुंजर तैसे झाले रावणा. हा मग बळीराजा म्हणला, हे असणार कुंडल माझ्या पंजोबाचे असणारे कुंडल आहेत, माझ्या प्रल्हाद असणारे त्या हिरण्यकशिपाचे असणारे कुंडल आहेत. जर तू एकही कुंडल उचललास तर ही मी स्वतःहून राज्य मी तुला देईन बरं का. असं म्हणल्यानंतर आपल्या दाही असणारा त्या सर्वच्या सर्व बळ लावून ते कुंडल उचलण्याचा रावण प्रयत्न करू लागलेला आहे. निस्तेज झाला ते वेळी तो बळीची राणी विंध्यावळी सारी पाठ खेळता प्रति वेळी फासा हातीचा उसळला. हा सर्वच्या सर्व बळ त्या रावणाने त्या कुंडल उचलण्यासाठी कानातलं कुंडल उचलण्यात गेलं, पण ते कुंडल जागचं हल्लं नाही. एवढं होता होता तर तो असणारा राजा बळी आणि त्याची पत्नी सारीपाट असणारा खेळत होते, आणि ते खेळता खेळता त्या बळीच्या पत्नीच्या हातून तो असणारा जो फासा होता तो फासा खाली पडलेला आहे. तो बळी म्हणे रावणाशी फासा आणि वेंगेशी परी तोही न उचले तयासी राक्षसाशी खेदवा. हा मग असणारा तो राजा बळी म्हणू लागला, तो असणारा कुंडल तर राहू दे, हे असणारा फासा पडलेला आहे, तो फासा मला उचलून आणून दे बर का. असं असणारा म्हणल्यानंतर ती फासा सुद्धा तो असणारा रावणाला उचललेला नाहीये. गदगद हस्ती दोघे जणे बंदी घातले म्हणती देवयाने येथे आला युद्ध